श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज आहे मंगळवार. आता मी संध्याकाळी बनवलेल्या आहेत. तुम्हाला आज रेसिपी मी दाखवणार आहे. चपाती केलेल्या आहेत त्या आणि बटाट्याची भाजी केलेली आहे ती. चालेल, चला पाहू. ह्यात मी बटाट्याची भाजी करते आहे. त्याच्यामध्ये मी लाल मसाला, हळद, थोडासा गरम मसाला, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून हळद, 1 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि लिंबू पिळलेला आहे आणि बटाट्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि चण्याचे पीठ आपल्याला लागेल तेवढं घालायचं आहे आणि सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं होतं मी. आता ही मी भाजी काढते तव्यावरती. जास्त तेलामध्ये करणार नाही आहे. थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. जास्त कढईमध्ये तेल घेऊन डीप फ्राय करणार नाही आहे. बघा आता चला आपण सुरुवात करूया. हे मी अर्धा तास झालं होतं मॅरिनेट करून ठेवलं होतं. अशा प्रकारची भाजी तुम्ही करून बघा. गॅस बारीकच ठेवायचा आहे. खूप छान लागतात असे पण.
थोडं झाकण ठेवायचं आहे 1 मिनटं, म्हणजे अर्धा सेकंद असं ठेवायचं झाकण. ते आतल्यात मस्त बटाटा शिजला जातो. आता मी झाकण काढलेलं आहे बघा. आता पलटी करते. सावकाश पलटी करायचं ना, तेल अंगावर उडू शकतं. मी एक पलटी मारलेली आहे. थोडं 1 मिनटं अजून थांबायचं, जरा दुसरी पलटी शेकायला. मस्त झाली की नाही? मस्त, जास्त तेलकट पण नाही झाली. तुम्ही सुद्धा करून बघा कमी तेलात. तसं बोलून आपण बेसन नाही टाकतो ना, त्याच्यापेक्षा ही दुसरी वेगळी पद्धत आहे. मी करून पाहते म्हणून तुम्हाला करून दाखवते. श्री स्वामी समर्थ. आता झालेली आहे माझी रेसिपी. तुम्हाला कशी वाटली तेही सांगा कमेंट करून. काय चुकलं असेल तेही सांगा. आता मी तुमची रजा घेते. चला बाय. श्री स्वामी समर्थ.